जास्त बोलावं खडक आवाज तुमचं एकदा खडक आवाज खडक आवाज आता भीम झाला. एक बोलायचं विसरलो की तुम्ही मोठ्याची माळ घे काहीतरी सांगितलं होतं गाणं गोटेवाडी पहिल्यांदा आलो, वडापच्या जीवनी आलो, म्हणजे मी लिहून पण ठेवलंय. गोटेवाडीला पहिल्यांदा कसं आलो मला गावच माहित नव्हतं. गोटेवाडी वडापच्या जीवनी आलो आणि त्या स्टँड वरती उतरलो. शाळा विचारली कुठं आहे, मला शाळाच माहित नव्हती. चालत गेलो, सांगितलं त्यांनी शाळा तिथं आहे आणि गोडाऊन मध्ये शाळा होती आपली, सगळ्यांना तुम्हाला माहित आहे. हो. तिथपासून माझ्या अध्यापनाची सुरुवात झाली आणि शेवटची बॅच तुमची गोटेवाडी मधली. कारण 2010ला माझी बदली झाली, युवतीला बदली झाली 3 मे 2010ला. म्हणजे तुम्ही पण शाळा सोडली आणि मी पण शाळा सोडली. मानकेश्वर विद्यालय गोटेवाडी. आणि त्यानंतर बरोबर 14 वर्षांनी परत शाळेत आलोय. त्याच्यानंतर काही योगच आला नाही शाळेत आत यायचा. ऑफिस मध्ये वगैरे आला असतो, बाहेरनं गेलो असेल, बसलो असेल ग्राउंडवरती, पण शाळा सुरू असताना मात्र आज पहिल्यांदा वर्गात येण्याचा योग आला. तब्बल 14 वर्षानंतर तुमच्यासारखाच मी पण आलोय शाळेमध्ये. आणि तुम्हाला बघून एवढा आनंद झाला ना सकाळी, काही विचारूच नका मला. दोघांनी सांगितलं की आमचं स्वागत म्हणजे आजपर्यंत कुणीही केलं नव्हतं. अशा प्रकारचं स्वागत तुम्ही केलं, तिथंच मला भरून आलेलं होतं. म्हणजे आत येताना मी एवढं म्हणजे काय, आम्ही म्हणजे काहीच नाही असं वाटत होतं, परंतु तुमच्यामुळे आज मला म्हणजे इतका आनंद होतोय ना, आम्ही शब्दामध्ये व्यक्तच करू शकत नाही. नको पाणी वगैरे काही पाणी नको काय. मला तुम्हाला बघून म्हणजे खूप आनंद झालाय. बाबा भेटतो किंवा आमले आदित्य भेटतोय, त्याला ऐकलंय बऱ्याच वेळेला. त्याचं विंगामध्ये पहिल्यांदा भाषण ऐकलं होतं त्याचं, तर सगळी अशी म्हणजे हे करत होते की यार कोण बोलते. काकांची सभा होती, काकांच्या सभेमध्ये बोलला जातो. आणि त्यानंतर म्हणून सांगितलं माझा विद्यार्थी हाच अभिमान आहे तो. खूप म्हणजे पैशानी ते जे किंमत म्हणजे पैशामध्ये मूल्यच होऊ शकत नाही. एवढा मला एवढा अभिमान वाटत होता तुझा, एवढं मला इतकं कौतुक वाटतं तुझं काय विचारूच नको. त्यानंतर आदित्यचं एक उदाहरण सांगतो. आमच्या गावातली एक लेडीज होती, माझ्याकडे याचा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता आणि ह्याच्याकडे माझा पण नव्हता. त्यानंतर ती डेड बॉडी वगैरे गावामध्ये आमच्या आली. त्यानंतर सांगितले की अरे तुझ्यामुळे असं झालं, तुझा विद्यार्थी डॉक्टर तिथं आहे. मला सुचना आले डॉक्टर कोण आहे. बरं तिचा फोन आला, मला तू कॉल केला होतास नंतर की हा नातेवाईकांनी लावून दिल्यानंतर हा माझ्याशी बोलला. त्यांचंही काम झालं म्हणजे काही मिनिटांमध्ये. आणि त्यानेही सांगितलं की कसलाही प्रसंग आला तरी तुम्हीही सांगा, म्हणजे काय अडचण नाही. तुमची मैत्री आता तुम्ही जेवढे आलेला आहात तेवढे फक्त कविता म्हणून किंवा म्हणजे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा एवढं फक्त म्हणून चालणार नाही. तुम्ही जेवढे आता आलेला आहात ते एकनिष्ठ राहा. कुणावरती कसलाही प्रसंग येऊ त्या प्रसंगाला धावून जा. यांचं उदाहरण सांगतो. मला सांगितलं की त्यांनी की मी 12 मिनिटात तिथे येतोय, 14 मिनिटात तिथे येतोय. जे असा एक प्रसंग झालेला होता. मी कोल्हापूरमध्ये होतो, कोल्हापूर हायवेला, आणि माझ्यावरती असा एक बाका प्रसंग आलेला होता. सरांना फोन केला, सर म्हणतो कुठं आहे तुम्ही, तर ते म्हणले इस्लामपूरमध्ये. तुम्ही म्हणलं कोल्हापूरमध्ये किती वेळात येऊ शकता. फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये कोल्हापूरमध्ये गाडी घेऊन आली, फक्त 30 मिनिटांमध्ये. आम्ही इथं जे होतो म्हणजे संदीप असतील, काटेकर सर असतील, गावकर सर, साळुंके सर आणि मी, एवढं म्हणजे जीवश कंठस्थ. आम्ही काही जरी झालं कुठलीही गोष्ट आम्ही घरातल्या एखाद्याला सांगायचं नाही, आमच्या घरच्यांना सांगत नाही, म्हणजे बायकोला सांगत नाही गोष्ट एखादी, पण यांना कुठली गोष्ट माहित नाही असं कधीच होणार नाही. आणि त्यांची कुठली गोष्ट असतील ती मला माहित नाही असं होणार नाही. आमच्या घरच्यांना माहित नसते गोष्ट, पण आमच्या 5 जणांमध्ये मात्र एवढी एकनिष्ठता आहे. तुमच्यामध्ये तशी राहावी ही माझी अपेक्षा आहे. त्यानंतर मला हे आठवते छंद
चंदूला मी तर काय बोलायचं मलाच तरी त्याला काय वाटायचं नाही तर पुढे पुढेच यायला ते सगळे एवढे प्रसंग बरेच आहेत. पण नाही मी आता नाही जास्त तुमच्याशी बोलू शकत. मला एवढा आनंद झाला म्हणजे सगळ्यांनाच भेटून एवढा आनंद झालाय काही विचारूच नका. खूप आनंद झाला आणि तुमचं सर्वांचं जे एवढा आभार मानावं तेवढं कमीच आहे. म्हणजे कमीच पडतील शब्द मला आभार मानण्यासाठी. ठीक आहे. गेट टुगेदर कुठेही होऊ द्या तुमची इतरांनाही प्रेरणा मिळाली. चंदू मला गाणं म्हणायचं